स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। नागपुरात संजीवनी एक हात मदतीचा या योजनेचा शुभारंभ। प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई रिक्षाचे वाटप करण्यात आले। यावेळी संजीवनी एक हात मदतीचा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। तसेच स्वप्न ते सत्य या कॉफी टेबल बुकचे अनावरण वारेगाव तालुका कामठी येथील राज्यातील पहिल्या ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन, रहाटेनगर टोली येथील घरकुल योजनेच्या चित्रफितीचे अनावरण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन वाटप तसेच जिल्हा परिषद व नागपूर महानगरपालिका अंतर्गत आशा व अंगणवाडी सेविकांना सायकलचे वाटप करण्यात आले। यावेळी कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट जयस्वाल यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रात प्रथमच नागपूर जिल्ह्यामध्ये हा अतिशय अभिनव व उपयुक्त असा उपक्रम राबवला जात आहे। महायुती सरकार समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून फेब्रुवारी 2025 मध्येच DPDCतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांच्या रोजगार, आरोग्य आणि अन्न प्रश्नांचे समाधान करण्यासाठी होणार आहे। या उपक्रमामुळे दरवर्षी सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी जिल्हा खनिज फाउंडेशनच्या निधी व्यतिरिक्त जिल्ह्यास अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध होणार असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरणार आहे। तसेच आपल्या महायुती सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि संजय गांधी नगर योजनेतील दिव्यांगांचे मासिक अनुदान 1500 रुपयांवरून 2500 रुपये केलेला हा एक निर्णय घेतलेला आहे। समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत। वैयक्तिक लाभाच्या योजना अधिकारी वर्गाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि समाजातील शेवटच्या माणसाचे दुःख दूर व्हावे यासाठी आपण कार्यरत आहोत। या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण व दिव्यांग कल्याण मंत्री श्री अतुल सावे, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।